हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त या कथामालेतील ही चौथी कथा आहे आणि तिचा हा चौथा भाग आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कृष्णदास बाबाजींच्या हातून भावावेशामध्ये असताना, म्हणजे भावसमाधीमध्ये असताना, एका दृश्यामध्ये त्यांच्या हातून अत्तराची शिशी खाली पडून फुटली आणि त्याचा सुगंध त्याच ठिकाणी, म्हणजे मानसी गंगेच्या तीरावरती, जे तीर भाव समाधीमध्ये हे पाहत होते, तिथे जे वैष्णव स्नान करत होते त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. एकदा असंच झालं की जे कृष्णदास बाबाजी हातामध्ये एक मातीचा घडा घेऊन मानसी गंगेमध्ये स्नानासाठी गेले. आता तिथे स्नानासाठी गेल्यावरती ते तटावरती उभे असतानाच त्या डोहामध्ये त्यांना असं दिसलं की राधा आणि कृष्ण हे जलक्रीडा करत आहेत. ते पाहिल्यावरती त्यांना इतके भाव आला, म्हणजे भावाविष्ट झाले ते, आणि त्यांनी त्या डोहामध्ये उडी घेतली. आता त्यावेळेला नेमकं त्या मानसी गंगेच्या तीरावरती कुणीही नव्हतं. त्यामुळे त्यांना उडी घेताना काही कुणी पाहिलं नाही. पण खूप वेळ झाला तरीसुद्धा अजून हे परत का आले नाहीत, असं म्हणून चिंता वाटून त्यांच्या सेवकांनी सगळीकडे त्यांना शोधायला सुरुवात केली. अगदी पूर्ण सगळीकडे चारही दिशांना कोपरा जरी शोधला तरीसुद्धा त्यांचा काहीही कुणाला पत्ताच लागला नाही. कारण त्यांना कुणी उडी मारताना बघितलेलंच नव्हतं ना. त्यामुळे कुणी काहीही सांगू शकेना. त्यामुळे समस्त व्रजमंडलामध्ये हाहाकार झाला आणि लोक वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची गोष्टी करू लागले आणि अंदाज बांधू लागले की नक्की हे कृष्णदास बाबा कुठे गेले असतील किंवा त्यांचं काय झालं असेल. तर अशा अवस्थेमध्येच 7 दिवस गेले आणि 7 दिवस गेल्यानंतर हे कृष्णदास बाबाजी हातामध्ये तोच घडा घेऊन त्या डोहामधनं बाहेर आले. त्या डोहामधनं त्यांना बाहेर येताना तटावरती असलेल्या लोकांनी त्यांना बघितलं आणि अत्यंत आश्चर्याने त्यांना विचारलं, "बाबा, 7 दिवस कुठे होतात तुम्ही?" या प्रश्नावरती कृष्णदास बाबाजी स्वतः आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, "7 दिवस? मी आत्ता अंघोळीला गेलो होतो आणि आत्ता स्नान करून बाहेर येतोय आणि तुम्ही 7 दिवस काय म्हणताय? तुम्हाला काय सगळ्यांना भ्रम वगैरे झालाय की काय?" मग त्यांना हळूहळू ती हकीकत समजली की आपण 7 दिवस त्या डोहामध्ये होतो. अशा प्रकारच्या अनेक चमत्कारांच्या घटना या भरतपूरच्या राजाच्या कानावर गेल्या आणि हे जे यशवंत सिंह महाराज होते भरतपूरचे, त्यांना सिद्धबाबांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा निर्माण झाली. म्हणून ते त्यांच्या दर्शनाला आले आणि त्यांनी त्यांना नमस्कार करून विनंती केली की बाबा, मला तुमची काहीतरी सेवा करायची इच्छा आहे, तेव्हा तशी संधी मला देऊन मला धन्य करावं. तेव्हा बाबा म्हणाले की आम्ही सर्व लोक हे व्रजवासियांच्या घरी जाऊन माधुकरी मागतो आणि त्याच्यावरतीच आमची गुजराण होते. त्यामुळं तुम्ही ह्या व्रजवासियांची जर काही सेवा केलीत तर ती आमचीच सेवा होईल. यावरती भरतपूरच्या राजाला हा प्रस्ताव अतिशय आवडला आणि त्यांनी खूपशी संपत्ती आणि जमीन ही व्रजवासियांना दान दिली आणि ती भूमी अजूनही त्या व्रजवासियांच्याकडे आहे आणि त्यावेळचे ते जे व्रजवासी त्यांचे जे वंशज आहेत ते अजूनही या भरत राजाची खूप प्रशंसा करतात. आता ह्याच्यानंतर असं हे दान दिल्यानंतर तो राजा पुन्हा या कृष्णदास बाबांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी माझ्याकडनं घ्यावं आणि मला धन्य करावं. हे ऐकल्यावरती बाबा एक क्षणभर थांबले आणि मग ते म्हणाले की अच्छा, तुझी जर अशी इच्छा आहे तर आता ऐक. तुझ्या खूप राण्या आहेत, तर त्यातली तुला सर्वात प्रिय अशी जी राणी आहे तिला माझ्याजवळ माझ्या सेवेसाठी पाठवून दे. हे ऐकल्यावरती राजा परत गेला. त्याची एक लक्ष्मिनी नावाची अत्यंत प्रिय अशी राणी होती. तिला सजवून धजवून त्यांनी या बाबांच्याकडे पाठवलं.
ती राणी असल्यामुळं रस्त्यावरून ती येत असताना चारी बाजूनी तिच्या पडदे धरण्यात आलेले होते. आता यावेळेला जेव्हा ती आली राणी, त्यावेळेला बाबा निर्जन वनामध्ये जाऊन एकांतामध्ये भजन करत होते. तर ही राणी एक त्यांच्या बाजूचा पडदा वरती ठेवून आणि तिन्ही बाजूनी ह्यांनी पडदे धरलेले आहेत अशा अवस्थेमध्ये त्या कृष्णदास बाबांच्या जवळ गेली. कृष्णदास बाबांना ती थोडीशी जवळ आल्यानंतर तिच्या पायातल्या पैंजणांचा आणि बांगड्यांच्या किणकिणीचा आवाज ऐकू आला आणि ते एकदम डोळे विस्फारित अशा करून, म्हणजे मोठे डोळे करून तिच्याकडे एकटक पाहू लागले. राणी 10-15 फुटावरतीच एकदम स्तब्ध उभी राहिली आणि ते कृष्णदास बाबाजी तिच्याकडे एकटक पाहात, डोळे उघडे आहेत अशा अवस्थेमध्ये एकदम भावसमाधीमध्ये गेले आणि त्यांना स्वतःची विस्मृती झाली त्या भावसमाधीमध्ये आणि त्यामुळं नेत्र असे विस्फारितच राहिले आणि ती नजर एकटक राणीकडेच राहिली. राणीला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं आणि ती सुद्धा स्तंभित होऊन एका जागी उभी राहिली आणि त्या आपल्या कृष्णदास बाबांच्याकडे त्यांची ती अवस्था ती पाहत राहिली. 1 तास असा गेल्यानंतर या बाकीच्या भोवतीच्या दासींना पण काही कळेना म्हणून त्यांनी एका साईडचा पडदा वरती करून बघितला, कारण काही बाबा असे समोर बसलेले त्यांना दिसत होते कडेच्या दासींना आणि राणीचा आत काय आहे हे पडदा असल्यामुळं दासींना दिसत नव्हतं आणि शब्द नाही, काहीही नाही, वाक्य नाही, बोलणं नाही, काही नाही. म्हणून शेवटी 1 तासभर वाट बघून त्यांनी पडदा उचलून पाहिलं. त्यावेळेला त्यांना असं दिसलं की एक प्रकारच्या अचेत अवस्थेमध्ये राणी निश्चल अशी उभी आहे आणि बाबा एकटक तिच्याकडे पाहत आहेत. हे पाहिल्यावरती त्या दासींचा अतिशय गोंधळ उडाला आणि त्यांनी जाऊन राजाला बोलवून आणलं. राजा आला आणि त्यांनी ह्या दोघांचीही अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. आता ही जी अवस्था होती ही एक दिवस रात्र जवळ ही तशीच राहिलेली होती आणि पूर्ण त्या भावावस्थेमध्येच हे बाबाजी होते. दुसऱ्या दिवशी साधारण अर्धवट त्यांना बाह्यदशा प्राप्त झाली आणि तिसऱ्या दिवशी ते खरे भानावरती आले. ह्या 3ही दिवस अर्थातच राजाचा मुक्काम तिथे होता आणि थोड्या वेळाने राणीला त्यांनी त्या मुक्कामाला म्हणजे परत नेलेलं होतं. परंतु बाबाची ही अवस्था बघितल्यानंतर ती अवस्था काही राजाला समजली नाही. कारण राजा हा राजा होता ना, त्याला ह्या भक्ती आणि भाव समाधी या कशाचंही ज्ञान नव्हतं. त्यामुळं त्याच्या मनामध्ये एक भयंकर संशय येऊ लागला. परंतु तरीही राजा तिथेच राहिला होता. जेव्हा पूर्ण शुद्धीवरती म्हणजे बाह्यदशेवरती आले कृष्णदास बाबाजी, त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की राजाच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे आणि त्यांनी राजाला बोलवलं आणि राजांनी येऊन त्यांना नमस्कार केला तसाच तरीसुद्धा. तेव्हा त्याच्या डोक्यावरून ह्यांनी हात फिरवला आणि त्याबरोबर आपोआप त्याच्या मनामध्ये अंतस्फूर्ती होऊन त्याला बाह्यदशा आणि अंतर्दशा काय असते आणि भावसमाधी काय असते ह्याचं ज्ञान झालं आणि त्याच वेळेला कुणीही न सांगता त्याला समजलं की राणीची काकणं जी वाजली त्याचा किणकिणीचा आवाज आणि तिच्या ह्याच्या पैंजणांचा अत्यंत मधुर असा ध्वनी हे ऐकून राधाराणीची आठवण झालेली होती कृष्णदास बाबाजींना आणि त्यांना राणीमध्ये साक्षात राधाराणीचं दर्शन होत होतं आणि त्यामुळं त्या भावावस्थेमध्ये ते बुडून गेलेले होते आणि म्हणून त्यांची अशी अवस्था झालेली होती. हे समजल्यानंतर अर्थातच राजाचा संशय गेला आणि त्याला धन्यता वाटली. राणी लक्ष्मीबाई ही सुद्धा बाबांचं दर्शन घेऊन कृतार्थ झाली आणि तिच्या मनामध्ये एक भक्तीचा झरा असा जोरात उत्पन्न झाला की तिच्या भक्तीच्या कथा आजही व्रजामध्ये गायल्या जातात.
त्यांनी एकदा त्या राणीनी एकदा राधाकुंडच्या आसपास येऊन तेथील वैष्णवांना विनंती केली की मी तुमची काहीतरी सेवा करू इच्छिते. आणि तिने आपल्याबरोबर खूपसं धन आणलेलं होतं आणि त्या धनाने वैष्णवांची सेवा करावी अशी तिची अगदी मनापासून इच्छा होती. परंतु वैष्णव म्हणाले की आम्ही लोक राजांना खात नाही. हे ऐकल्यावरती राणीला अतिशय रडू आलं, दुःख झालं आणि ती कातर आवाजामध्ये त्या लोकांना म्हणाली की मी तुमच्या चरणामध्ये विनीत आहे आणि माझी तुमच्या चरणाशी प्रार्थना आहे की तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की ह्या जन्मी मी राजाची राणी आहे, परंतु हा देह सोडल्यानंतर पुढच्या कुठल्याही जन्मामध्ये मला राजकुलामध्ये जन्म घ्यायला लागू नये आणि मला अशा ठिकाणी जन्म मिळावा की जिथे मी वैष्णवांची सेवा करू शकेन आणि ती सेवेची योग्यता आणि तो अधिकार मला प्राप्त होईल. राणीचा हा भाव पाहिल्यानंतर वैष्णवांना अर्थातच तिच्या मनाच्या शुद्धतेची कल्पना आली आणि मग तिची करुणा येऊन ते म्हणाले की तुम्ही एक काम करू शकता. जर तुम्ही स्वतःच्या हाताने गाईच्या शेण्या थापल्या आणि त्या बाजारामध्ये विकून धन मिळवलं तर ते धन आम्ही स्वीकार करू शकतो. राणीने असंच केलं. पण ती राणी होती आणि तिची खरी भक्ती होती. त्यामुळं तिने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे काम केलं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोवऱ्या तिने बनवल्या की त्यातून जे धन जमा झालं, त्यातून पुढच्या कितीतरी काळापर्यंत तिथे वैष्णवांची सेवा केली जात होती. या घटनेतून त्या राणीचं काहीतरी पुण्य फळाला आलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच ह्या कृष्णदास बाबांनी ह्या राजाला सांगितलं की तुला जी अत्यंत प्रिय राणी आहे तिला माझ्याकडे पाठव आणि तिचं जन्माचं सार्थक झालं, कल्याण झालं. पुढे पुढे असं होऊ लागलं की सिद्धबाबा ह्या मानसी गंगेमध्ये अनेक दिवस बुडी मारून राहत आणि जेव्हा ते बाहेर येत त्यावेळेला श्री विश्वनाथ चक्रवर्ती पाद यांनी लिहिलेलं त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातले ग्रंथ त्यांच्याबरोबर ते बाहेर आणत आणि त्या ग्रंथांना किंवा त्यांना स्वतःला अ, अजिबात पाण्याच्या थेंबाचा स्पर्शही नसे. अर्थातच हे जे श्री विश्वनाथ चक्रवर्ती पाद होते जेव्हा जीवित होते त्यावेळेला ते उघड्यावरती बसून ग्रंथलेखन करीत असत. म्हणजे ते जेव्हा शरीरामध्ये होते त्यावेळेला ते उघड्यावरती बसून ग्रंथलेखन करीत असत आणि ते ग्रंथ लिहित असताना जर कधी पाऊस आला, अगदी घनघोर पाऊस जरी पडत असला तरीसुद्धा त्यांच्या ग्रंथाला एकही पाण्याचा थेंब येऊन स्पर्श करीत नसे, अशी सिद्धी त्यांना प्राप्त होती. सिद्धबाबा हे भजनाच्या संदर्भामध्ये अनुकूल असणारे किंवा सहाय्यक असणारे सर्व ग्रंथ जमा करीत असत आणि त्या त्या प्रकारच्या भजनाची रुची किंवा ज्ञान ज्या ज्या लोकांना आहे त्यांच्याबरोबर अशा प्रत्येक ग्रंथाची चर्चा करत असत. हळूहळू असं होऊ लागलं की बाबांना वाचणं शक्य होत नसे. त्यामुळे लोक वाचत आणि बाबा ऐकत असत आणि त्यावेळेला थोड्याच काळामध्ये डोळे मिटून बाबा भावसमाधीमध्ये जात आणि त्यावेळेला त्यांच्या अंतःचक्षुसमोर त्या भजनामध्ये ज्या लीलांचं वर्णन केलेलं असे त्या लीला प्रत्यक्ष अवतरित होत आणि त्याच्यामध्येच ते स्वतः असत भावविश्वामध्ये. आणि ह्या राधाकृष्णाच्या प्रेमाचा एक समुद्रच त्यांच्या हृदयामध्ये असा काही उफाणत असे की डोळ्यातून अखंड प्रेमाश्रूंच्या धारा झरत असत आणि त्या धारांनी त्यांची सगळी वस्त्र ओली चिंब होत असत. आणि म्हणून पुढे पुढे असं होऊ लागलं की अशा भावसमाधीला जेव्हा ते बसत त्यावेळेला त्यांच्या दोन्ही बाजूला दोन शिष्य मोठे मोठे दोन पंचे घेऊन बसत आणि त्यांच्या अखंड वाहणाऱ्या अश्रू पुसत असत ते.
नाहीतर बाबांचा संपूर्ण वेश ओला होणार हे ठरलेलंच होतं. तर अशा प्रकारे ह्या व्रजमंडलाचं हे एक भूषण होतं आणि अनेक लोक, अनेक वैष्णव आपली भजनासंबंधीची जिज्ञासा किंवा शंका ही त्यांच्याजवळ जाऊन पूर्ण करून घेत आणि अखंड भजनाच्या धुंदीमध्ये असणारे बाबा असे कोणतेही शिष्य जरी आले तरी त्यातूनही त्या भजनाच्या धुंदीमधून सुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. असे होते हे श्री कृष्णदास बाबाजी, ज्यांच्यावरती राधाराणी आणि श्रीकृष्ण यांची अखंड कृपा शेवटपर्यंत अशीच बरसत राहिली. हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय.